उठावाच्या बाबतीत हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा एक प्रश्न आणखी म्हणून आपण उठावाच्या संदर्भात 10 प्रश्नांपैकी हा विचारला गेलेला. राष्ट्रीय सभा असेल, उठाव असेल, वर्तमानपत्राचं कार्य असेल, टॉपिक लक्षात घ्यायचे आहेत. पहा, तेवढंच केलं तरी आपण मग त्याविषयीचे प्रश्न आहेत, फक्त ते करीत असताना थोडंसं डीपमध्ये करायचं आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असं वाटतं अरे इतिहास विषय बराच वास्ट आहे आणि विचारतात जेमतेम 10 प्रश्न. अभ्यासक्रम पाहायला गेलं तर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, मग काय काय लक्षात ठेवायचं आणि काय नाही. तर असं नाही, लक्षात घ्या. मोस्टली जी नव्याने तयारी करतायत विद्यार्थी त्यांच्या बाबतीत हा एक मोठा म्हणजे भ्रम असतो की भरपूर सारा अभ्यासक्रम कसं काय करायचं ते कव्हर वगैरे. त्यासाठीच PYQ ॲनालिसिस महत्त्वाचं आहे. प्रश्न ठराविक असतात टॉपिकवरती, फक्त ते टॉपिक मात्र तुम्हाला व्यवस्थित अभ्यासावं लागणार आहेत. संदर्भ साहित्य जे असणार आहेत ते अगदी दर्जेदार असणं आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. सो 9वा प्रश्न होता या पेपरमधला उठावाच्या संदर्भातच, आणि इथे आपल्याला दिसून येतात मोपल्यांचे बंड एका बाजूला, कोलांचा उठाव, संथाळांचा उठाव आणि भिल्लांचा उठाव. ओके, तर पाहूया उत्तर काय असेल. मोपल्यांचे बंड कुठं? केरळमध्ये. प्रमुख ठिकाण उठावाचं नेतृत्व हे विचारलं जातंच, त्यामुळे ते आपल्याला नोट करायचं आहे. केरळ म्हणजे 2, त्यामुळे दुसरा आणि तिसरा पर्याय इथे कट झाला, लक्षात घ्या. 2-2 इथं आहे. पुढे आपण जाणून घेऊ. त्यानंतर येस, सेकंड असेल कोलांचा उठाव, बिहार. ठीक आहे. यानंतर म्हणजे दोन्हीकडे 3-3 आहे. संताळांचा उठाव, बंगाल. 4 म्हणजे आता पर्याय क्रमांक 1 कडे येऊ शकतो आपण, करेक्ट उत्तर. आणि भिल्लांचा उठाव, खानदेश. ओके, भिल्लांचा उठाव, खानदेश, महाराष्ट्र. क्लिअर? येस, पर्याय क्रमांक 1. तर काय 1857च्या प्रमुख उठावाबद्दल जसं इथे मेन्शन केलेलं आहे तसं आपल्याला माहिती असणं आवश्यक. 57च्या उठावाच्या आधीचा काही बऱ्याच भागामध्ये आधी उठाव करण्याचा प्रयत्न केला होता. जसं की आपण उदाहरण घेतो, सुरुवातीला बंगालमध्ये संन्यासांचं बंड, जे की आपल्याला 1870 पासून पुढे पाहायला मिळतं. त्यानंतर मोठ्या प्रमाणात जे महाराष्ट्रात जर आलो आपण इकडं, तर रामोशी बांधवांनी या ठिकाणी उठावाचा प्रयत्न केलेला होता. त्यामध्ये उमाजी नाईक असतील किंवा बरेच लोक पुढे आपल्याला दिसतात. भिल्ल बांधवांचा उठाव, कोळी बांधवांचा उठाव, 1857च्या प्रमुख उठावाच्या आधी त्याबद्दलचे क्वेश्चन असतात. आता पहा, हा प्रश्न विचारून झालाय ना, पुढील परीक्षेमध्ये काय क्वेश्चन असेल रेडी राहायचंय. नक्कीच यावरती क्वेश्चन असणार आहे. अशाच प्रमाणे तुम्हाला उठाव आणि उठावाचे ठिकाण किंवा कोणी नेतृत्व केलं असेल त्या व्यक्तींबद्दल विचारलं जाऊ शकतं. जसं की आता आपण पाहतो म्हणजे मोस्टली कानपूर या ठिकाणी उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? नानासाहेब पेशवे यांनी, बरोबर. त्यानंतर लखनौ या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व बेगम हजरत महल. जगदीशपूर या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व, बिहारमध्ये येतं जगदीशपूर, या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? राणा कुंवर सिंग. लक्ष्मीबाई, झाशी या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व राणी लक्ष्मीबाई. तर असे काही प्रमुख उठावाचे नेतृत्व हे झालं उत्तर भारतातून प्रामुख्याने, हे लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातून जर पाहायला गेलं तिथे सातारा या ठिकाणी रंगोळी बापूजी गुप्ते यांनी उठावाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर नाशिकमधील पेठ या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व राजा भगवंतराव निळकंठराव यांनी नेतृत्व केलं होतं.